हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण घरून निघालेलो आहे आणि आपण चालू आता डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती. हे बघा, तर मित्रांनो, डिझेल टाकल्यानंतर आहे ना, आपण नाक्याकडे निघालो ना, आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना, काठे गल्लीमधून आहे ना, ड्रीम कॅसल आहे ना, तिथं त्यांचं काही शटरचं मटेरियल पोहोचवायचं, ते लोडिंगसाठी झालं बघा. आता लोडिंग करून राहिले ते आता. मित्रांनो बघा, आज सकाळी डिझेल टाकायला गेलो, डिझेल टाकला आणि रिटर्न निघालो नाक्यावर आणि लगेच भाडं लागलं आपल्याला आपल्या घराजवळच. तर कधी कधी असं पण होऊन जातं. तर मित्रांनो, लोडिंग करून आपण आता निघालेलो आहे ड्रीमलँडच्या जवळपास कुठंतरी हे उतरून द्यायचं आहे. तर मित्रांनो, लय भारी वाटलं सकाळी भाडे लागल्यावर. आणि हे बघा, गुलमोहराचं झाड, उन्हाळ्यामध्ये सुद्धा किती हिरवंगार एकदम बघा. आणि रोडचे कामं बघा, नाशिकमध्ये बघा कसे रोडचे, जिकडं तिकडं रोडचे कामं चालू आहेत. त्यामुळे लोक अक्षरशः वैतागलेले, खड्डे, ट्रॅफिक. आणि मित्रांनो बघा, हा मेट्रो मॉल, होलसेल मेट्रो मॉल आहे, होलसेल किराणा आहे मेट्रो मॉल. मित्रांनो, खाली करण्यासाठी बघा इथं आलो आपण आता. आपण ते मटेरियल सोडल्यानंतर आहे ना, आपण आता श्री शंकर माळ आहे ना, मार्ग आहे ना, श्री शंकर मार्ग, त्या रोडने आता आपण नाक्यावर जातोय. हे बघा, आणि ह्या रोडच्या बरोबर मध्यभागी हा नाला आहे बघा. हा जो नाला दिसतो ना, तो नाला आहे. तर इतका घाण वास येतो त्या नाल्यामधून, तर बहुतेक नाला वाहता नाहीये, त्यामुळे ते साचलेले तुंबले गटार, ते तुंबलेल्या गटारामुळे आहे ना, एकदम घाण वास येतो एकदम. म्हणजे ह्या रोडने आपण कधी जर आलो ना, तर ह्या नाल्याचा खूप घाण वास येतो. हे बघा, सगळीकडे कामं चालू आहे रोडचे, संपूर्ण नाशिकमध्ये. तेव्हा जिकडं तिकडं रोडचे कामं चालू आहे. मित्रांनो, हे आता वडाळा गाव आहे, क्रॉस केला आता आपण वडाळा गाव. हे आलं इंदिरानगरचा सिग्नल. मित्रांनो, आता हे आलं लेखानगर. आणि बघा, इकडं पण आहे ना, रोडचेच कामं चालू आहे बघा. सगळीकडं रोडचे कामं चालू आहे नाशिकमध्ये. जय भवानी, जय शिवाजी. आणि मित्रांनो, आता आपण आलो आपल्या नाक्यावरती.
हे बघा आपला हा नाका. तर बघूया आता दुसरं भाडं कुठलं येतं ते. मित्रांनो आपल्याला एक फ्रीजचं भाडं लागलेलं आहे ते घेण्यासाठी शिवाय चौकात आलो बघा. विजय निश्चय विजयमध्ये हे बघा इथं निश्चय विजय. ते फ्रीज तिथं लोड केलं आणि इथं खाली करण्यासाठी आलो बघा आपण आता. चला झालं खाली. तर मित्रांनो आपण ते फ्रीजचं भाडं सोडून नाक्यावर आलो आणि त्याच्यानंतर आत्ता जवळजवळ 4:30 वाजता आहे ना आपल्याला एक लग्नाचं भाडं लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना काही माणसं आहे 7-8 माणसं आणि लग्नाचं सामान आहे ना ते घेऊन आहे ना ते आपल्याला नांदूर नाक्याला पोचून द्यायचं आहे आणि घ्यायचं आहे कालिका चौकात. तर आपण कालिका चौकात आहे ना ते माणसं आणि सामान घेण्यासाठी ना आता कालिका चौकात निघालेलो आहे आपण. तेव्हा मित्रांनो आपण इथं आलेलो आहे सामान सोडवण्यासाठी. इथं आलेलो आहे बघा आपण खाली करण्यासाठी सामान. तर मित्रांनो ते लग्नाचं सामान भरल्यानंतर आहे ना राणा प्रताप चौकातून आणि आता आपण खाली करण्यासाठी जनार्दन स्वामीचा मठ आहे ना त्याच्या बाजूला लॉन्च इच्छापूर्ती तिथं आलेलं आहे बघा इथं. आणि बघा हे इच्छापूर्तीचं. तर मित्रांनो आता आपण ते लग्नाचं सामान खाली केलेलं आहे आणि आत्ता जवळजवळ वाजलेले 6:35. तर आपल्या आता घरी जायची वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.